आणि सध्या आपण दृश्य पाहतोय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पोहोचलेल्या आहेत। आज देशवासियांना नेमकं काय मिळणार अर्थसंकल्पातून याची उत्सुकता आहे आणि तोच अर्थसंकल्प सध्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसल्यानंतर तिसऱ्या टर्म मधला हा पहिला अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पातून देशवासियांना नेमकं काय मिळणार आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्राला काय मिळणार याची उत्सुकता आहे, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहेत। त्यामुळे महाराष्ट्रासाठी काही भरीव आर्थिक तरतुदी, काही नव्या योजना, काही नव्या सुविधा या अर्थसंकल्पातून घोषित केल्या जाऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, त्यानंतर निवडणुका लागल्या आणि सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता नव्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे। अनेक अपेक्षांचं ओझं या अर्थसंकल्पावर आपल्याला दिसून येते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, अपेक्षा तर खूप मोठ्या आहेत या अर्थसंकल्पाकडून, अनेकांचं लक्ष लागलंय। नक्कीच आज निर्मला सीतारामन 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत अर्थमंत्री म्हणून, आणि खूप कमी अर्थमंत्र्यांना अशी संधी मिळाली आहे की सलग 7 वेळा त्यांना अर्थसंकल्प सादर करता आलाय। त्या अर्थसंकल्पाच्या साठी जे बजेट आहे ते बजेट घेऊन आता निर्मला सीतारामन या अर्थमंत्रालयातून निघाल्यात। त्या नॉर्थ ब्लॉक मधून निघाल्यावर आता एक फॉर्मॅलिटी म्हणून ते सगळेजण राष्ट्रपतींकडे जातील। 9 वाजता पहिल्यांदा त्या टीमचं फोटो सेशन होतं, त्यानंतर आता राष्ट्रपतींकडे त्यांचं फोटो सेशन होईल, राष्ट्रपतींसोबत ब्रेकफास्ट होईल आणि त्यानंतर मग ही टीम ही संसदेच्या दिशेने निघेल आणि मग संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल। यावेळेस जे एकूण अर्थसंकल्पातील खर्चाची तरतूद जी आहे ती 47 लाख कोटींची आहे, जी गेल्या वेळी साधारण 45 लाख कोटी होती। त्यापैकी यावर्षीचा एकूण बजेट हे 2 लाख कोटींनी वाढलेलं आहे। त्यामुळे वेलफेअर स्कीम्स वरती वगैरे जो खर्च आहे तो काय फार वाढवला जाईल असा अंदाज नाहीये। पण दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गीयांना या बजेटमधून काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण एका बाजूला महागाई आहे तर दुसऱ्या बाजूला वाढतं टॅक्सेशन आहे। त्याचे परिणाम म्हणून मध्यमवर्गीय दोन्ही बाजूनी पिसला गेलेला आहे। तर आता या मध्यमवर्गीयाला काही रिलीफ या बजेटच्या मार्फत दिली जाते का, तो एक प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्यासाठी काही विशेष रिलीफ दिली जाणार आहे का, कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरचे प्रश्न सुद्धा वेगळे आहेत। पण दुसऱ्या बाजूला कल्याणकारी योजनांवरचा खर्च हा फार वाढवला जाणार नाही हे नक्की दिसतंय, कारण 2 लाख कोटींनीच फक्त बजेट वाढलंय। बऱ्याचदा 4 ते 5 लाख कोटींनी बजेट वाढवलं जातं असं आपण पाहिलंय। सर्वाधिक ज्यावेळी वेलफेअर स्कीमचं बजेट होतं ते कोविड नंतर होतं, ज्यावेळी जवळपास खर्च हा 4 ते 5 लाख कोटींनी वाढला होता त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।